हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त ना? तर बघा, आज मी तुमच्यासोबत असा मस्त झटपट होणारा मेथीचा पराठा कसा बनवायचा, तोही आलं लसूण मिरचीची पेस्ट न करता, हे दाखवणार आहे। बघा, अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि ही संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। बघा, मी इथे काय केलेलं आहे, छानपैकी मेथी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आणि त्याला बारीक कट करून घेतलेली आहे। बारीक कट करून घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। अर्थात मेथीचे पराठे बनवायचे तर आपण गव्हाचं पीठ घेतो। तर मी इथे 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये पाव कप तांदळाचे पीठ, पाव कप बेसन पीठ टाकलेलं आहे आणि पाव कप दही टाकलेलं आहे आणि मग ही चिरलेली बारीक मेथी। आता बघा, ह्याच्यामध्ये दही, बेसन आणि तांदूळचं पीठ हे का घातलेलं आहे? आपल्याला हा पराठा अधिकाधिक पौष्टिक बनवायचा आहे। जास्तीत जास्त पौष्टिक कसा होईल, जास्तीत जास्त पोषक तत्व पोटात कसे जातील, ह्यासाठी आपण इथे ही पीठं वापरलेली आहेत। आता दह्याचा राहिला प्रश्न, तर दह्यामध्ये कॅल्शियम खूप असतं। हे कॅल्शियम शरीरामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे शोषलं गेलं पाहिजे। दूध आपण खातो, पण काही लोक दही खात नाहीत किंवा दूध खात नाहीत, त्यांच्यासाठी हे दही घातलं की जास्त पोषक होईल हा पराठा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पराठा कडक होणार नाही, मऊ होईल, यासाठी आपण यामध्ये दही घालतो। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, हिंगपूड, धनेपूड, जिरेपूड घातलेला आहे, ओवा थोडासा टाकलेला आहे, त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट टाकलेलं आहे। घरात जे आपण भाजीत वापरतो ते छान घट्ट कणिक मळून घेतलेली आहे। खूप पातळ मळायची नाही, अन्यथा मीठ आणि मेथी याला पाणी सुटून कणिक पातळ होते। जास्त वेळ भिजत न ठेवता लगेच लाटायला घेतलेले आहेत पराठे। छान पराठे आपल्याला हव्या त्या शेपमध्ये लाटून घेतलेले आहेत। तवा गरम केला, तव्याला थोडंसं तूप किंवा तेल लावलं, त्याच्यावरती हा पराठा टाकलेला आहे। शक्यतो लहान मुलं जेव्हा खाणार असतील तेव्हा तूप लावा, म्हणजे तो पराठा त्यांना जास्त रुचकर आणि चविष्ट लागेल। बघा, इथे पराठे छान मी भाजून घेतलेले आहेत, लाटून घेतलेले आहेत आणि हे खाण्यासाठी तयार आहेत। आता हा पराठा दह्यासोबत खा किंवा सॉससोबत खा, चटणीसोबत खा, कशासोबतही खा, खूप छान लागतो, अप्रतिम लागतो, कुठलंही वाटण नाही, झटपट झाला, एक्स्ट्रा एनर्जी वेस्ट नाही झालेली आपली। आता ही रेसिपी तर साधी सोपी आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाची पोहोचपावती म्हणून कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा। थँक्यू, बाय बाय।